क्रिकेट आपण पाहणार आहोत. 6 संघ कुठले तर गावदेवी वैतीपाडा, पारगाव, टेंबी खोडावे, जलसार, एनसीसी सफाळे आणि केळवा असे 6 40+ संघ तुम्हाला पुढच्या दुपारच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतील. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. चला दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन द्या. सातत्याने आम्ही त्या सूचना करतोय. अचूक असे अपडेट्स जर हवे असतील तर एक्स्ट्रा मेंबरची आवश्यकता आहे. समालोचकाला, धावसंख्या नोंदकाला. त्याचमुळे दोन्ही संघांच्या कॅप्टनना नम्र निवेदन करू इच्छितो की आपले एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवून द्यायचे आहेत. पहिला चेंडू डिलिव्हर करण्याच्या अगोदर आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आला पाहिजे. चला पंचांचा अधिकृत इशारा. सर्कलचा नियम विचारताय का? 10. चला बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. प्रवीण. आणि स्ट्रायकर एंडला हरी आणि नॉन स्ट्रायकर एंडला हरी आणि मंगेश हे 2 बॅटर्स सुरुवात करतील फलंदाजीची. मुसळधार पाऊस, पावसाचा वेग वाढलाय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॅटच्या टोला कनेक्ट झालाय का पाहूया. बॉल तर डायव्हर्ट झालाय. पॉइंटला एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवला जातोय पण प्रयत्न थांबवावे लागतील. एक धाव होते पूर्ण हरीच्या वतीनं. ती एक धाव पूर्ण झाली. नॉन स्ट्रायकर एंडला हरी पोचले आणि आता स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय मंगेश. 5 षटकांचं हे क्रिकेट 40+ क्रिकेट आपण पाहतोय. प्रत्येक संघाला समान प्राधान्य आयोजकांच्या वतीने दिलं जाते. कॅटेगरी कुठली असू द्या. ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची एज बॉल पोचतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. बॅक टू बॅक 2 सिंगल आपण पाहतोय. पारगाव आणि वैतीपाडा या 2 संघांदरम्यान हा प्रतिष्ठेचा सामना आपण पाहतोय. प्रतिष्ठा प्रत्येकाची पणाला लागलेली असते जेव्हा आपण मैदानात येतो. मग ते निवडणुकीचं मैदान असू द्या किंवा ते क्रिकेटचं मैदान असू द्या, प्रतिष्ठा पणाला लागते. फुल टॉस बॉल आणि खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन, खूप चांगला बॅकलिफ्टचा वापर केलाय. बॉलला उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. येतोय षटकार. साधावा. राजू दादा आलेले आहेत. राजू दादा 40+ क्रिकेटचीच वाट पाहत होते असं मला वाटते. तर या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या वेग पकडते आणि पोचते 8 या आकड्यावर. प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील कमी होत नाहीये. पाऊस जरी वाढला तर सुद्धा प्रेक्षक तसूभरही कमी होत नाहीये. बॉल विकेट किपरला बीट करत जातोय मागे गलीमध्ये. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हरी यांचा आहे. नकार मंगेश यांचा येतोय. बाईची एक धाव ऍड होईल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. सिंगल डबल्सला देखील तितकंच प्राधान्य द्यायला हवं. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी जी गोलंदाजाला नेहमी संभ्रमात टाकत असते आणि त्याच पॉलिसीवर आता वर्कआउट होते या 2 फलंदाजांच्या वतीनं हरी आणि मंगेश. हरी खेळत आहेत 7 वर आणि मंगेश खेळत आहेत 1 वर. प्रवीण आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. पारगाव या संघाकडून पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. यष्टिरक्षकाच्या मागे फाईन लेग थर्ड मॅन. ती तर प्रायोरिटी आहे जेव्हा तुम्ही या मैदानावर खेळताय. तुम्हाला थर्ड मॅन आणि फाईन लेग ठेवायचाच आहे. यावेळेस बघा कनेक्शन प्रॉमिसिंग आहे. एलिव्हेशन प्रॉपर आहे. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला झेल घेण्याचा प्रयत्न जरूर होता क्षेत्ररक्षकाचा. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही. बॉलवर पोचले जरूर पण बॉल व्यवस्थित कलेक्ट करू शकले नाही. पण मिळतात या 2 धावा. 2च्या वाढीने धावफलक जातोय आता डबल डिजिटवर. 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेटचं मैदान हे प्रत्येकासाठी खुलं आहे. मग तुमचं वय कितीही असू द्या. तुमचा क्रिकेटचा खेळ, तुमची ओळख. बॅकफुटला गेले, पाय थोडा सरकला, कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वैतीपाड्याची झाली बिनबाद 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस.
मी तर बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रेट हिट आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे थोडे बिझी झालेत, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही बॉल कलेक्ट झाला नाहीये. या पाण्यातून, चिखलातून, गवतातून रस्ता काढता काढता क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजाला मिळाली. 1 शॉट, फक्त एकच धाव ॲड होणार आहे. अ बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. सुहास. विश्वास. त्याचा खेळ आहे खास, नाव आहे विश्वास. विश्वास यांना सेकंड ओव्हरची संधी. पाय चालले नाहीत. हा स्ट्रोक खेळताना बॉल थोडासा खाली राहिला, असाच कुठेतरी इशारा, अशीच कुठेतरी ती खूण बॅटर्स करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉलचा आढावा घेऊन तुम्हाला खेळायचं असते आणि तो निर्णय घेताना तुमच्याकडे वेळ देखील तितका नसतो. पावसामध्ये कधी कधी जजमेंटल क्रिकेट खेळावं लागते, अंदाज बांधून क्रिकेट खेळावं लागते. गोलंदाज कुठल्या शैलीचा आहे, त्याची पद्धत कशी आहे, तो कुठल्या पिचिंगवर जास्तीत जास्त भर घालतोय, काही वेळेला ते जजमेंटल क्रिकेट फलंदाजाला खेळायचं असते आणि तेच या ठिकाणी मला असं वाटतं मुसळधार पावसामध्ये खेळावं लागेल. पण आयसाईट चांगली आहे या दोन्ही फलंदाजांची. आतापर्यंत तेच पाहायला मिळते. 3 डॉट्स आलेत आतापर्यंत फक्त. ऑन साईडला पूल करायचं आहे. बॅटच्या स्टिकवर बॉल आदळला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. यावेळेस एखाद्या वेळेला 2 धावात बदलायचा प्रयत्न होता, पण हरी यांची तयारी नव्हती. मंगेश यांना मिळते 1 धाव आणि सांघिक धावसंख्या गावदेवी वैतीपाडाची झालेली आहे 14 धावा. 4 खेळाडूंचा खेळ संपलेला, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकावर कंट्रोल विश्वास यांचा चांगलाच राहिलाय. ओ परफ्यूम डिलिव्हरी. बॉलच्या खाली येऊन हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज हरी यांचा, पण बॉलचा वेग भन्नाट असल्या कारणाने इतकी चांगली ॲडजस्टमेंट करूनही बॉल आणि बॅटचं कनेक्शन ते बसवू शकले नाही. शेवटचा 1 बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 14. विश्वास. कनेक्शन तितकंसं मनपसंत राहिलं नाही आहे. फलंदाजाच्या मनाप्रमाणे हा फटका एक्झिक्यूट झाला नाही आहे. पूर्ण होते स्क्वेअर लेगला. ही 1 धाव 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते गावदेवी वैतीपाडा टीमची. विदाउट लॉस 15 रन्स, 15 धावा, एकही गडी न गमवता 2 षटकानंतर टीम गावदेवी वैतीपाडा. आणि एका बाजूला राजू दादा त्यांची भागवत आहेत हौस नाचण्याची आणि प्रेक्षकांचं ते मनोरंजन होते. त्यांचा देखील तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा. प्रवीणच आहेत का? प्रवीण स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत, कारण पहिल्या षटकावर आपण पाहिलं त्यांनी जरी 11 धावा खर्च केलेला आहेत, पण सबीर यांना तो विश्वास आहे की तो ब्रेक थ्रू प्रवीण यांच्या वतीनंच मिळू शकेल. ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल थोडासा उशिराने आला, धावण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच मंगेश यांचा, पण तो प्रयत्न थांबावा लागला. कारण हरी हे देखील अजूनही स्वतःवर विश्वास ठेवत आहे की आय कॅन डू इट फॉर माय टीम, आय कॅन डू इट फॉर माय प्राईड. आणि पाहूया तसा खेळ होतोय का. परत टाकावा लागेल बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलाय. रबर बॉल हाताळताना कुठेतरी ती लक्ष ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की बॉलला बाउन्स आहे, त्यामुळे खांद्याचा वापर किती व्हायला हवा त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं. गती परिवर्तित बॉल होता, बदल आली ते पाहायला मिळालं आणि प्रवीण यांनी थ्रो जरूर केला, पण बॉल आणि स्टंपचं कनेक्शन होऊ शकलं नाहीत. उलट पक्षी फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावा मिळालेल्या आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. पहिल्या षटकात 1 षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकही मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला नाही आणि आतापर्यंत या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आपण पाहतोय
हरी हे स्ट्रगल करताना पाहायला मिळते. हरी यांनी आतापर्यंत 4 डॉट्स घेतलेत. मंगेश यांनी 1 डॉट घेतलेला, 1 षटकार हरी यांच्या वतीनं पाहायला मिळाला. मंगेश यांनी 5 चेंडूमध्ये 5 धावा बनवलेल्या आहेत. तर स्ट्राईक रेट वाढवावा लागला दोन फलंदाजांना. ऑन साईडला बॅट्सविंग तर प्रॉपर आहे, पण फोर्स कमी पडला. सोपा झेल आहे आणि संपतोय हरी यांचा खेळ. धक्का बसतोय पहिला टीम गावदेवी वैतीपाडा. घाव दिला तर तुम्हाला भाव मिळेल आणि आता भाव मिळतोय प्रवीण यांना. विकेट घ्यायचा होता, विकेट त्यांना मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. लतेश हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत तिसऱ्या क्रमांकावर. चांगला क्रिकेट खेळण्याची अपेक्षा हरी यांच्याकडून होती. हरी यांच्या वतीने एक षटकार सुद्धा आला होता आणि त्यांची बॉडी लँग्वेज इतकी स्ट्रॉंग आहे की मोठ्या फटक्यांसाठी त्यांचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं आवश्यक होतं आणि ते सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळाले. पण म्हणतात की गोलंदाज सुद्धा कधी कधी भाव घाऊन जातात आणि तो भाव प्रवीण यांनी खाल्ला आणि एक सोपा झेल मिड विकेटला देऊन हरी बाद झालेत आणि हरी यांच्या जागेवर लतेश हे नवीन फलंदाज जाताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणतात की शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. प्रवीण यांनी जरी पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवली नाही, पण ते वारंवार प्रयत्न करत राहिले आणि प्रवीण यांना स्पेल कंटिन्यू करताना तिसऱ्या षटकामध्ये ती विकेट मिळाली. म्हणजेच निम्मा डाव संपलेला आहे आणि निम्मा डाव संपल्यानंतर धावसंख्या 18 झालेली आहे आणि जर याच गतीने खेळ झाला तर 38 ते 40 पर्यंत मजल जाईल. पण या रबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये ती धावसंख्या कमी असेल. फटका खेळायचा तो मिड विकेटला बॅटची लिडिंग एज बॉल जातोय शॉर्ट स्टॉप मधून लॉंग स्टॉपला. तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल. चांगलं बॅकअप आहे विकेट किपरच्या मागे. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं लक्ष अचूक राहिलेलं आहे. आउटफील्ड जरी ओली आहे, सरकती आहे, तर देखील हे 40+ क्रिकेटपटू जसा मी उल्लेख डाव सुरू होण्याच्या अगोदर केला होता की तरुणांना लाजवेल असं उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट या 40+ क्रिकेटपटूने खेळलेलं आहे. बॉल हवेत आहे, वॅकंट झोनमध्ये बॉल लँड होईल. स्वतः गोलंदाज प्रवीण बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, धडपडतायत, पण बॉल त्यांनी जाऊ दिला नाही. इथे फक्त 1 धाव आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. चला टेंबी खोडावे आणि जलसार आपली फॉर्मॅलिटी कंप्लीट करून इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयारीत राहायचं आहे. टेंबी खोडावे आणि जलसार दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने आपली फॉर्मॅलिटी कंप्लीट करून इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयारीत राहायचं आहे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. फुल टॉस बॉल ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. दुसरा धावासाठी प्रयत्न करावाच लागेल कारण मोठे फटके येत नाहीये, षटकार चौकार येत नाहीत. त्याचमुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा वारंवार प्रयत्न सातत्याने फलंदाजांचा होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वैतीपाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. मागणी तसा पुरवठा हे तंत्र क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता फलंदाजांची ही मागणी आहे की मोठ्या फटक्यांसाठी जावंच लागेल कारण 12 चेंडू शिल्लक आहेत. कारण या अगोदर मागणी तसा पुरवठा गोलंदाजाने पूर्ण केलेला आहे. विकेटचा शोध घ्यायचा होता, पार्टनरशिप ब्रेक करायची होती, त्यांनी पार्टनरशिप ब्रेक केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लतेश आले. लतेश यांच्या वतीनं लगेचच 3 धावांचं योगदान मिळालं. अजूनही मंगेश यांचा जो खेळ आहे तितकासा फायद्याचा राहिला नाहीये गावदेवी वैतीपाडा संघासाठी. आणि कधी कधी म्हणतात की फायदा मिळवण्यासाठी कायदा विसरावा लागतो आणि पाहूया तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये मंगेश यांच्या वतीने पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रेट हिट, लॉंग ऑन क्लिअर करताना बॉल आर पार सीमा पार येतोय दमदार षटकार. नवीन बॉलर चौथ्या षटकासाठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्यांचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे धाडला आणि धावांची भूक पूर्ण केली. ती प्रायोरिटी होती मोठ्या फटक्यांची. ती प्रायोरिटी त्यांनी आता कुठेतरी ओळखलेली आहे आणि आता असेच फटके सातत्याने खेचावे लागणार आहेत मंगेशला कारण जवळपास 3 षटकांपासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. कुणाल हे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. अराउंड विकेटनं बॅकफुटला गेले, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकवर बॉल कनेक्ट होतोय, लँड होईल तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येतील. बॅटिंग एंडला थ्रो आणि बॅटिंग एंडला दोन्ही फलंदाज नाही आहेत. चांगला निर्णय क्षेत्ररक्षकाचा. बॅटिंग एंडला थ्रो करण्याचा फलंदाजाला परतावा लागते, धक्का बसतोय. दुसरा लतेश यांना परतावा लागेल. 2 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते. झाले 29 धावा, 2 गडी बाद
हा आहे अनुभव, ही आहे मॅच्युरिटी या खेळाडूंची. त्यांना माहिती आहे की क्रिकेट कसं खेळलं जातं. गोलंदाजी करताना, फलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना एक एक गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं असते. प्रतिस्पर्धी संघाचे सर्व डावपेच तुम्हाला ओळखायचे असतात आणि तेच डावपेच आता ओळखले जातात. क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक या निमित्तानं व्हायला हवं, कारण त्यांनी ओळखलंय की कुठेतरी संभ्रम आहे दोन्ही फलंदाजांच्या मनामध्ये आणि त्यांनी समीर यांच्याकडे थ्रो केला बॅटिंग एंडला आणि खूप चांगला विकेट. खरं तर लतेश हे सुद्धा एक झंझावती फलंदाज म्हणून ओळखले जातात, पण त्यांना धावाच्या स्वरूपात परतावं लागते. नवीन मीटर मैदानाच्या आतमध्ये राजू पाहायला मिळते. तर राजू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शुभमजी पाध्ये यांच्या वतीनं सगळ्या खेळाडूंची माहिती आम्हाला मिळते. पदल आलीत, स्टेप आउट झाले, ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमधून पुढे येईल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. अगोदरच मंगेश यांची तयारी होती दुसऱ्या धावेची आणि त्याला 7 राजू यांची मिळाली. 2ची होते वाढ. धावसंख्या पाहायला मिळते झाले 31. 31 रन्स ऑन बोर्ड. चेहऱ्यावर डिंपल पडायचं तेव्हापासून या खेळाडूने क्रिकेट चालू केलं. आता चेहऱ्यावर रिंकल पडते तरी देखील हे थांबण्याचं काही नाव घेत नाही आहेत. जिद्दीचं क्रिकेट 40+चं. ओ बॅट सरकली, निसटली हातातून, तो बॉल तर कनेक्ट झालाय. मिड विकेटला बॉल अडवला जाईल तो पूर्ण होते एक सिंगल. ओली ग्रिपिंग फलंदाजांसाठी कधी कधी त्रासदायक ठरते आणि तेच पाहायला मिळालंय. बॉल कनेक्ट तर झालाय पण बॅट हातातून निसटली आणि आता आपण एकदम जवळची वस्तू म्हणून आपल्या बॅटला जपतो. अगोदर आपण एका संघामध्ये एक बॅट पाहायचो आणि आता प्रत्येक खेळाडूकडे 2-2 बॅट्स असतात. हे आहे आधुनिकीकरण क्रिकेटचं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 32. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे, थोडे व्यस्त राहतात पण त्यांना आता मात्र निराशा मिळते कारण बॉल त्यांना बीट करत जातो सीमारेषेच्या पलीकडे आणि या 4 धावा मिळतील टीम गावदेवी वैतीपाडाला. 4 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल बाकी आहे. अधूनमधून मोठे फटके समर्थकांना आनंद देऊन जात आहेत गावदेवी वैतीपाडाच्या. शेवटचा एक बॉल बाकी. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. कुणाल बॅकफुटला गेले, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, हॅमर केलाय बॉलला, त्याच्यामुळे एलिव्हेशन देऊ शकले नाही चेंडूला. पूर्ण होते एक सिंगल. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गावदेवी वैतीपाडाची झालेली आहे 2 गडी बाद 37 धावा. SP बॉईज ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. हे 4थं पर्व आहे. सन्माननीय शुभमजी पाध्ये आणि मनाचे राजे वेडी या संघाचं दमदार नियोजन आणि सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त एकच वर्ष स्पर्धा आयोजित करून थांबायचं नसते. सातत्याने आपण तो आनंद खेळाडूंना द्यायचा असतो, प्रेक्षकांना द्यायचा असतो आणि त्याच धर्तीवर मागच्या 4 पर्वांपासून एक दमदार स्पर्धा म्हणून नाव कमवलेलं आहे SP बॉईज ट्रॉफीने. शेवटच्या षटकासाठी आपण आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहतोय. पारगाव बॉलर नेम प्लीज. लास्ट ओव्हर विनोद मनोहर नवीन गोलंदाज आम्हाला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या षटकाची जबाबदारी मनोहर स्वीकारतायत. अजूनही मंगेश यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे पण पाहूया मनोहर यांनी जी शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारली ती जबाबदारी पूर्ण करतील का. धावसंख्या 37. ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर पोहोचतायत, थोडेसे स्ट्रगल करतायत पण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर फलंदाज नक्कीच करतील कारण मिसफील्ड झाल्यानंतर एक एक क्षण शोधतायत फलंदाज की कशा चुका होत आहेत क्षेत्ररक्षकांकडून आणि त्या चुकांचा फायदा आपण धावांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी देऊ शकतो आणि या 2 धावा मिळालेल्या आहेत गावदेवी वैतीपाडा या संघाला. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड. कधी कधी क्रिकेट खेळण्यासाठी कल्पना शक्तीचा वापर करावा लागतो, जजमेंट राहावं लागते जशी चर्चा आपण करत होतो. पण आता पाऊस थांबला आहे, खेळपट्टी सुकले, बॅट स्विंग तर आपण पाहिली, बॅकफुटला बॅलन्स करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मंगेश यांचा होता पण बॉलला अतिरिक्त उसळी मिळाली जी उसळी व्यवस्थित ओळखता आली नाही. फलंदाज मंगेशला येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ बाकी. हो हो हुक केलाय बॉलला. धावांची भूक पूर्ण करण्यासाठी बॉलला थेट उडवलंय. फाईन लेग सीमारेषा पार. येतोय कडक
बेधडक षटकार. जबरदस्त टोले जंग फलंदाजी आता मंगेश यांच्या वतीनं शेवटच्या षटकामध्ये मिळते गावदेवी वैतीपाडा या संघाला. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मजल मारते 45 वर. 45 रन्स ऑन बोर्ड. अजून एक हाफ ट्रॅकर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. चला पुढचे 2 संघ टेंबी खोडावे आणि जलसार. आपण टॉससाठी यायचं आहे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून. टेंबी खोडावे आणि जलसार दोन्ही कॅप्टन्स आपली फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून टॉससाठी यायचं आहे. मनोहर ओव्हर द विकेटनं. धीम्या गतीचा बॉल, बॅट ग्रिपिंग चुकली होती आणि त्यानंतर रिझल्ट तुमच्या समोर आहे. डॉट बॉल येतोय जो खूप आवश्यक होता पारगाव या संघासाठी. एक षटकार या षटकात या अगोदर आलेला आहे. एक व्हाईट बॉलची धाव, एक डबल, एकूण 9 धावा खर्च केलेल्या आहेत मनोहर यांनी या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या झाले 46. लेग स्टम्पच्या बाहेरचा फुलटॉस बॉल, फाईन लेग क्लिअर करणार आणि व्हाईट बॉलच्या 5 धावांचा मिळतोय बोनस गावदेवी वैतीपाडाला. 5 धावा ऍड होतील आणि स्कोर पोहोचतोय 50 पार. 51 धावा, 51 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. काहीच मेहनत न करता गावदेवी वैतीपाडा संघाला 5 धावांचा बोनस मिळालेला आहे. टेनिस बॉलपेक्षा रबर बॉलला ग्रीप करणं सोपं असतं. फक्त अट इतकीच की बॉल सुकलेला असायला हवा आणि त्या ठिकाणी जरा तरी बॉल ओला असला तर कधी कधी बॉल ग्रिपिंग चुकते आणि तेच कुठेतरी मैदानात पाहायला मिळालं. मनोहर यांचा प्रयत्न तर प्रामाणिक होता पण त्या प्रयत्नांना साथ मिळाली नाही आहे. आता अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं महागडं षटक राहिलेलं आहे. पहिल्या डावातलं हे शेवटचं. स्ट्रायकर एंडला मंगेश. लो बाउन्स बॉल मागे विकेट किपरला चकवत जातोय. फाईन लेगला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातात आणि आता एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल का तर नाही. पुन्हा एकदा तेच आपण पाहतोय सातत्याने. हे प्रभू हे क्या हुआ. या गोष्टी तर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील आणि सातत्याने 5 दिवस तुम्ही हेच चित्र पाहणार आहात. कारण चुका कोण करत नसतो, चुका तुमच्याकडून होत असतात. त्यात जेव्हा मैदान ओलं आहे तर साहजिकच आहेत या चुका तर होतीलच. पण फायदा फलंदाजांचा झालेला आहे. धावसंख्या जाते 53 वर. ऑन साईडला टर्न केलाय बॉलला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. बॉलवर पोहोचतोय डीपमध्ये. सिंगल होते. पुन्हा बॉलिंग एंडला थ्रो आहे. संधी आहे विकेटची पण थ्रो थोडासा ऑकवर्ड राहिला. 2 धावा पूर्ण झाल्या. अजूनही तिसऱ्या धाव्यासाठी मंगेश यांचा प्रयत्न आहे पण त्यांना प्रयत्न थांबावे लागतात आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे 55. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 56 ची. 30 चेंडू 56 धावांची गरज पारगाव संघाला. पारगाव संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 56 धावांची. 30 चेंडू. दोन्ही कॅप्टन्स फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून यायचंय. टिंबी खोडावे आणि जलसार घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये येणार आहोत. आवाज ऐकणार आहोत सन्माननीय प्रशांत आदवडे सरांचा.
खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. शुभम पाध्ये प्रेझेंट SP बॉईज ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम. आणि आता पावसाची रिमझिम पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रबर बॉलची स्पर्धा आहे, पावसाळा सुरू आहे. आणि अशा वेळेला आपण बघितलं तर काल आज आणि पहिल्या दिवशी देखील आपण बघितलं तर पावसाने जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग केली. भार्गव संघाला जिंकण्याकरता 56 धावांची आवश्यकता. जास्त वेळ झालाय मैदानावरती, जास्त वेळ झाला. बॅटर चला, बॅटर चला, चला बॅटर लवकर. भरपूर वेळ गेला यामध्ये. शुभम पाध्ये प्रेझेंट SP बॉईज ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम तिसऱ्या दिवसाचा खेळ. आणि आता मैदानावरती दोन्ही बॅटर देखील दाखल झालेले आहेत. आणि मगाचपासून आपण बघितलं पंच तोच इशारा करत होतं की सातत्यानं या ठिकाणी हा सामना सुरू करण्याकरता ते घड्याळ दाखवत आहेत, वेळ दाखवत आहेत. टायमिंग अत्यंत महत्त्वाचे. 5 षटकांचा सामना आहे. आणि या मॅचचा जर विचार केला तर 2 मातबर संघामधली लढाई आहे, गावदेवी बैतीपाडा आणि पारगाव. पाऊस मुसळधार पडतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने जबरदस्त बॅटिंग केली. पालघर जिल्ह्यामध्ये तो बरसतोय, मुंबईमध्ये बरसतोय, ठाण्यामध्ये बरसतोय. त्यानंतर आपण बघितलं तर कोकणामध्ये देखील कोसळदार पाऊस. दोन्ही आघाडीचे फलंदाज सज्ज आहेत. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाऊस कोणासाठी अतिशय फायदेशीर ठरेल ते देखील पाहूया. थर्ड मॅन पॉईंट, कव्हर, एक इस्ट कव्हर आणि लॉंग ऑफ. बॅट्समनची नावं कळत नाही आहेत, त्यामुळे पारगाव, प्रवीण आणि रवी. प्रवीण मैदानावरती आहे, आघाडीचा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश सर. बॉलरचं नाव सांगा ना. लतेश. राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातोय. अतिशय वेगवान अप्रतिम चेंडू आहे. लेन्थ चांगली आहे, दिशा चांगली आहे, कंट्रोल चांगला आहे. आणि या विकेटवरती जेव्हा जेव्हा पाऊस पडला आहे त्या वेळेला गोलंदाज त्या ठिकाणी त्याची आग उगताना आपण पाहिले. धावपलकरती अजूनही प्रवीण घरत आणि प्रवीण पाटील हे 2 बॅटर मैदानावरती आहेत. तर प्रवीण घरतला खातं कोला 3 डॉट टाकलेत लतेशनं. अप्रतिम मारा केलाय. शानदार गोलंदाजी आतापर्यंत. राईट अप ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. बॅट्समन पुन्हा एकदा चकलाय. 4 डॉट बॉल. एक निर्धाव षटक टाकण्याची सुवर्ण संधी लतेशसाठी निश्चितच. यात काही शंका नाही आहे, कारण 2 चेंडू त्याला टाकायचे. राईट अप ओव्हर द विकेट. बॅट हातात सुटले. व्हाईट बॉलचा इशारा. मिस्टर ईस्टर्न. आता धावसंख्या 1. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. दिशाईन गोलंदाजी, मिडल लेगस्टम्पला गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेर गेलाय. हे सर्व लिजंड खेळाडू भर पावसामध्ये भिजत आहेत. धावपलकरती धाबा आहेत 1. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. लतेश, प्रवीण घरत, प्रवीण पाटील. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. अतिशय शानदार गोलंदाजी या षटकात. मिस्टर एस्टाच्या रूपानं, वाईटच्या रूपानं 1 धाव आले. धावपलकरती धाबा 1. बिनबाद 1. 56 धावांचा पाठलाग पारगाव संघाला करायचा आहे. सुरक्षित पद्धतीने चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. बॅकफुटवरती फलंदाज प्रवीण घरत 1. धावसंख्या 2. पहिल्या षटकाचा खेळ आपण बघितला. अप्रतिम मारा, तिखट वेगवान मारा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज लतेशकडून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर धाबा 2. बिनबाद 2. 56 धावांचा पाठलाग करत असताना पारगाव.
रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय त्यामुळे कुंदन देखील थोड्याच वेळात रिॲक्ट होणार आहेत. डीजे मास्तर विशेष करून कुंदनचं जर सांगायचं झालं तर तो ओरिजिनल गाणी लावतो. मंगेशच्या हातामध्ये चेंडू आहे. आई चेंडू आणि बॅटमध्ये आपण बघितलं संपर्क नाही ब्लास्ट होतोय गोल्डन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर आणि चेंडू खाली राहतोय. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. शुभम पद्मे प्रेझेंट SP बॉयज ट्रॉफी 2024 आपण पाहताय. टप्पापर्यंत उसळून घेणारा चेंडू बॅकपर्यंत जाऊन क्रीजचा वापर करत यावेळेला पुलचा फटका खेळायचं होतं पण अगदी वेगवान चेंडू आहे. बॅकफुटला घेऊन जातोय फलंदाजाला. चेंडू स्टिकरला लागला आणि त्यामुळे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने गेलाय. गोलंदाजाने चेंडू मंगेशनं हा चेंडू फील्ड केलाय क्षेत्ररक्षण केलंय आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती. ओ हो वेगवान भन्नाट वेग सुसाट वेग मैदानावरती आपण पाहू शकता. पावसाचा फायदा इथे आता मिळतोय निश्चितच गोलंदाजाला आणि खूप चांगली दिशा चांगला कंट्रोल चांगले बाउन्सर गोल्डन स्पॉटचा चांगला वापर. पुढे ससवत खेळण्याचा प्रयत्न एका हाताने चेंडू खेळलाय तरी देखील चेंडू जाईल याला स्क्वेअरच्या दिशेनं 6 धावा करता षटकार. फटका तसा बघितलं तर एका हाताने खेळला होता परंतु चेंडू बॅटवरती नीट आला होता आणि खूप सुंदर पद्धतीनं स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. 6 धाबा यावेळेला मिळतील प्रवीण पाटीलला. धापलकर धाबा आहेत 9. टप्पा पडल्यानंतर यावेळेला उसळी घेणारा चेंडू आहे. जलसर संघाचं कॅप्टन सचिन पाटील. जलसर संघ आपण लवकर सामाजिक कक्षाकडे यायचे. सचिन पाटील धापलकर धाबा 10 बदल ते खूप चांगला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी शॉट देखील सुंदर खेळ आहे. मिडपमध्ये चेंडू जातोय. गोलंदाज मंगेशनं चेंडू पुन्हा एकदा फील्ड केलाय. 1 धाव एकेरी धावसंख्या पोहोचली ती आता 11 वरती. नेल्सन आकडा 2 षटकांचा खेळ आपण बघितला तर अप्रतिम शानदार कामगिरी केली गावदेवी वैतीपाडा संघानं. पाऊस रिमझिम पडतोय आणि कुंदन आणखीन एक पावसाचं गाणं घेऊन या ठिकाणी तुमच्यासाठी येत आहे. त्याबरोबर समालोचन कक्षामध्ये आहे जलसार संघाचं कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. नाव संख्या 13 प्रवीण करत प्रवीण पाटीलची जोडी मैदानावरती. आघाडीचे फलंदाज आहेत. पुढे ससत खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ब्लास्ट झालाय. ज्याच्यामुळे चेंडू ब्लास्ट होतोय बघा. यावेळेला तुम्ही बॅटिंग करताय वरून पाऊस मोठ्या प्रमाणात आहे कोसळदार आहे आणि तो तुमच्या अंगावरती आहे डोळ्यावरती पाणी आहे. चेंडू ब्लास्ट होतोय. पुन्हा एकदा ब्लास्ट झाल्यानंतर तुमचे डोळे काही क्षणाकरता काही सेकंदाकरता बंद होतात आणि मग चेंडू रीड करणं तितकंसं सोपं नाही आहे आणि तेच घडते मैदानावरती. याचा फायदा लतेश खूप छान पद्धतीने उठवतोय. धापलकरती एकूण डबा 13. राईट अप ओव्हर द विकेट. टप्पा ऑफ्टमच्या बाहेरचा बॅट फक्त फिरते त्या पलीकडे काही नाही आहे. या सामन्यामध्ये गावदेवी वैतीपाडा संघानं चांगली गोलंदाजी केली. छान कामगिरी केली. पारगाव संघावरती दडपण आणले आणि आता 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धापलकरती धावा आहेत त्या एकूण 13. ऑफ्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन द टोच खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षक आणि गोलंदाज मला वाटतं स्कोररला देखील काही काम नाही आहे. स्कोररला फक्त आता डॉट बॉल द्यायचे आहेत. पहिले चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर आपण बघितलं 3 डॉट बॉल 3 निर्धाव चेंडू. अप्रतिम कामगिरी करत असताना गोलंदाज लतेश उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत.
चेंडू खेळायचे खरं तर डिस्कोलेच्या दिशेनं, परंतु टायमिंग होत नाहीये. हो, काय यावेळेला प्रयत्न पहा, जणू काय पाण्यामध्ये पोहण्याकरता आलेले आहेत. हा तलाव नाहीये. गणेश सर मला वाटतं काहीतरी त्याला सांगतायत, बाबा तलाव नाहीये. पॉइंट मध्ये उभे आहेत. धावपलकरती धावसंख्या आहे 14. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये लतेशकडून आणि टिच्चून मारा केलाय, तिखट मारा केला. सुंदर गोलंदाजी. 3 षटकाचा खेळ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती एकूण डाबा आहेत बिनबाद 14. राजू 14 धावा धावपलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 56 पर्यंत पोहोचायचं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळेला चेंज होतोय. सर गोलंदाजचं नाव सांगा. सुनील आपल्या गोलंदाजी मार्कवरती अनुभवी खेळाडू आहे आणि सुनीलनं निश्चितच अनेक मैदानं गाजवलेली आहेत. सुनील बैती सर बरोबर आहे. सुनील बैती धावपलकरती धाबा 14. या बोला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. पंच बघूया काय इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा. निशाईन गोलंदाजी. धावसंख्या या 2 धाब्याने बांधणार आहे. अजूनही 41 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 11 चेंडूंचा केस शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेलाय चेंडू. खेळायचं होतं ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हुक करायचं होतं. फलंदाजाला धावांची भूक तर लागले, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळता येत नाहीये. धावपलकरती धाबा थांबल्यात. 16 वरती धावसंख्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुनील बॅकफुटला गेलाय. कडक फटका मिड विकेटच्या दिशेमध्ये आपण पाहू शकता. चेंडू तडकावलाय. पुलचा पॉवरफुल षटकार. धावपलकरती धाबा आहेत 22. खूप चांगली गोलंदाजी. एक आकुटाबद्ध चेंडू टाकला होता, त्यावरती खरपूस समाचार घेत बॅकफुटवरती पुलचा एक दमदार षटकार प्रवीणच्या बॅटमधनं, प्रवीण पाटीलच्या बॅटमधनं. आणि आता धावपलकरती एकूण डाबा 23 धाबा धावपलकावरती आहेत. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे पारगाव संघाला. बॅकफुटला गेलेत. क्रीजचा वापर चांगला या ठिकाणी केलाय. मागच्या पायावरती शरीराचा पूर्ण आपण भार पाहिला. आणि आता गणेश सरांकडे एकही चेंडू आला नव्हता. 2 प्रवीण मैदानावरती आहेत आणि मध्यावरती थांबलेत. एका ट्रॅकवरती 2 गाड्या आल्यानंतर बऱ्याच वेळा अपघात होतो. इथे नुकसान झालेलं आहे. रनआउटच्या रूपानं फलंदाज प्रवीण पाटील बॅक टू द पॅव्हलियन गॉन. गोलंदाजी अप्रतिम आहे. राजूचा जलवा आपण या ठिकाणी पाहतोय. राजूला बोलवा, तो दाखवते आपला जलवा.
धावपलकरती एकूण धावसंख्या आपण बघितलं तर फार वेगानं पुढे सरकत नाहीये. सुनील बैती राईट अप ओव्हर द विकेट. हो लेग स्टम्पच्या दिशेने असलेला चेंडू आहे. या चेंडूवरती स्क्वेअरच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा संपर्क नाहीये. धावपलकरती धाबा एकूण आहेत 25 आणि 4 षटकांचा खेळ. अप्रतिम कामगिरी केली गावदेवी बैतीपाडा संघानं. उर्वरित 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती एकूण 31 धावांची. ऐकूया मधुर संगीत, त्यानंतर परत येऊया. कटू आठवणी त्यांच्यासाठी. संजय सरांच्या बाबतीत ते घडलं होतं. अर्थात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहिदास भगत. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा खेळ मैदानावरती या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये गावदेवी बैतीपाडा संघाकडून पारगाव संघाला 56 धावांचं आव्हान दिले आणि इतकी चांगली गोलंदाजी केली की बॅट्समॅनकडे कुठल्या प्रकारची संधी नाही आहे. गुडनेस परपडते चेंडू टाकले, बाउन्सर खूप चांगले टाकले आणि त्यामुळे या मॅचमध्ये पराभवाच्या छायेमध्ये पारगाव विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना गावदेवी बैतीपाडा संघ, टेंबी कोडाबे आणि जलसार संघाचे कॅप्टन कर्णधार आपण समालोचन कक्षाकडे यायचे. त्याचबरोबर केळवा आणि NCC सफाळे आपण रिपोर्टिंग करायचं आहे. राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातोय. आता एका बाजूला प्रवीण घरातला संधी तर मिळाली, दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानावरती मनोहर दाखल झालाय. पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवता आलेलं नाहीये. ऊन सावल्यांचा खेळ मैदानात सुरू आहे. आणखीन एक चांगला चेंडू, अप्रतिम मारा केला या षटकामध्ये रोहिदास भगत यांनी आणि ती त्यांची ताकद आहे. डेथ ओव्हरमध्ये किंवा स्लॉक ओव्हरमध्ये जेव्हा गोलंदाजी करतात ते देखील आव्हानं असतात आणि त्यासाठी तुमच्याकडे स्पेशलिस्ट खेळाडू असणं गरजेचं आहे. राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. 40+ या मॅचमध्ये आपण बघितलं तर गावदेवी बैतीपाडा संघानं मारले बाजी. पारगाव या स्पर्धेमधून बाहेर फेकला जातोय. पराभवाला सामोरं जावं लागतंय. टेंबी कोडबे आणि जलसार या दोन संघादरम्यान आपण लगेचच करण्याचा टॉस का बॉस एका गाण्यानंतर.